विद्यार्थिनींनो, लास्ट सेशनमध्ये आपण फॉरेस्ट आणि ग्रासलँड ॲनिमल्स बद्दल चर्चा केली. या सेशनमध्ये ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स अँड ॲडॅप्टेशन इन स्नोवी रिजन ॲनिमल्स, हिमप्रदेशातील प्राणी आणि वाळवंटी प्रदेशातील प्राणी यांच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. वाळवंटी प्रदेशामध्ये अतिशय ऊन आणि पाण्याची तीव्र कमतरता असते. Camels have many adaptations that allow them to live successfully in desert conditions. Deserts are hot and dry. Winds blow, sand all around, so a camel has long eyelashes. Do you know that a camel can go a week or more without water, and they can last for several months without food. They can drink up to 32 gallons, means 46 liters of water at one drinking session. उंट एकाच वेळी 46 लिटर पाणी प्राशन करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युरिन वाटे होणाऱ्या बाष्पीभवनाचं प्रमाण हे अत्यल्प असतं. Camels' feet are wide so they can walk on sand more easily. वाळूवर अतिशय व्यवस्थित चालता यावं अशी पायांची रचना. Nostrils are protected by folds of skins. Rats, snakes, spiders, lizards in deserts live in deep burrows during daytime and are active at night. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बेळे करून त्यात राहतात. वाळवंटामध्ये सापाच्या अनेक प्रजाती राहतात. यांपैकी 3 प्रजाती या अतिशय विषारी आहेत. वाळवंटामध्ये सर्वात धोकादायक मानला जातो तो वाळूचा साप, कारण त्याचा संरक्षणात्मक रंग, ज्यामुळे साप कुणाच्याही डोळ्याला सहसा दिसणं अशक्य. अडॅप्टेशनच्या झालेल्या या बदलांमुळे सापांचा रंग वाळूच्या रंगाशी मिळता जुळता झालेला असतो. बऱ्याच वेळा हे साप वाळूमध्ये खोलवर रुजून बसलेले असतात. सापाची त्वचा वाळूच्या रंगात जवळजवळ विलीन झालेली असते, परंतु त्याच्या मागे लहान चमकदार डाग असतात. Rattlesnakes consumes mice, rats, small birds, and other small animals. They lie in wait for their prey or hunt for eating holes. The prey is killed quickly with a venomous आणि आता आपण bite जाऊया पुढच्या as मुद्द्याकडे. opposed Adaptation to in animals constriction. of snowy regions. If the beaten prey moves away From before the dying, internet, download the images of rattlesnake animals can follow like it yak, by polar its bear, white scent. fox, silver fox, mountain goat, Siberian musky dog, and snow leopard. Compare these images with those of similar animals from tropical forest. याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंदेरी चांदीसारखा कोल्हा, सायबेरियन कुत्रा, हस्की कुत्रा, हिम बिबट्या या प्राण्यांची व विषुववृत्तीय जंगलातील याच जातीच्या प्राण्यांची इंटरनेटवरून जर आपण काही चित्र पाहिली, त्यांची तुलना केली, कंपॅरिझन जर केलं, तर ह्या दोन्ही ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये एकसारख्या वंशाच्या आपल्याला खूप साऱ्या विविधता आढळून येतील. हिमप्रदेशात राहणाऱ्या सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील लांब केस, दाट केस आणि केसांचे दुहेरी आवरण यांमुळे तिथल्या अतिशय तीव्र थंडीपासून संरक्षण केलं जातं. वातावरणाशी मिळतं जुळतं करून घेण्यासाठी त्यांच्या केसांच्या रचनेमध्ये एक वेगळाच फरक आणि वेगळ्या प्रकारची संरचना आपल्याला पाहायला दिसून येते. ध्रुवीय अस्वलाचं शास्त्रीय नाव थॅलार्क्टास मॅरिटायमस असं आहे.
सर्व जातींच्या अस्वलांपेक्षा हे अस्वल अतिशय पांढरं शुभ्र असतं. याच्या अंगावर लांब दाट केस पावलांच्या तळव्यावर देखील असल्याने बर्फावर चालताना त्याला त्याचा त्रास होत नाही.